Welcome again. Department of Zoology, Gopal Krishna Gokhale College, Kolhapur. Okay. Now, in BSc third year, semester 5, paper number 10, we will see in this lecture the unit number first, the topic DNA replication. Okay. Now, तर आता तुम्ही सेकंड इयरसाठी बघितलेला असेल पहा की BSc सेकंड इयरमध्ये तुम्हाला बायोकेमिस्ट्री होता आणि त्या बायोकेमिस्ट्रीमध्ये न्यूक्लिक ॲसिड हा पार्ट होता पहा. त्या न्यूक्लिक ॲसिडच्या पार्टमध्ये टाईप्स ऑफ DNA, त्यानंतर टाईप्स ऑफ RNA, त्याचबरोबर स्ट्रक्चर ऑफ DNA, स्ट्रक्चर ऑफ RNA आणि त्यांचे कॉम्पोजिशन त्याच्यामध्ये बघितलेले आहे. ओके. त्याचबरोबर वॅटसन आणि क्रिक मॉडेल ऑफ द DNAचं जे वॅटसन आणि क्रिक मॉडेल आहे ते त्याच्यामध्ये तुम्ही डिटेलमध्ये बघितलेलं आहे. तर इथे आपल्याला DNA रिप्लिकेशन आणि त्याचा पुढचा जो पार्ट आहे तो पार्ट ह्याच्यामध्ये पाहायचा आहे. फर्स्टली DNA, व्हॉट इज मीन्स बाय DNA. आता DNA जर बघितला तर DNA इट इज द डिऑक्सी रायबोन्यूक्लिक ॲसिड. ओके, इट इज द न्यूक्लिक ॲसिड आहे. ओके, न्यूक्लिक ॲसिड दोन टाईपचे असतात, इट इज द RNA अँड DNA. त्यामधला DNA आपण पाहायचा आहे. तर याच्यामध्ये व्हाय इट इज कॉल्ड ॲज द न्यूक्लिक ॲसिड, त्याला न्यूक्लिक ॲसिड का म्हटलेलं आहे, कारण इट इज द प्रेझेन्स इन न्यूक्लियस, सेलच्या न्यूक्लियसमध्ये असतं अँड ॲसिडिक इन नेचर. त्याचं जे नेचर आहे ते ॲसिडिक असतं. ओके, आणि इट इज हॅविंग द निगेटिव्ह चार्ज, त्याच्यावरती जो चार्ज असतो तो निगेटिव्ह असतो. ओके, इन्स इट इज कॉल्ड ॲज द न्यूक्लिक ॲसिड म्हटलेलं आहे. अँड इट इज द डिऑक्सी रायबोन्यूक्लिक ॲसिड. डिऑक्सी, डी मीन्स ॲब्सेंट, ऑक्सी म्हणजे ऑक्सिजन, आणि जी रायबो शुगर DNAमध्ये आहे त्याच्यामध्ये सेकंड पोझिशनचा जो कार्बन असतो त्यामध्ये काही नाही आहे, एक ऑक्सिजन नाही आहे. ओके, त्याच्यामध्ये ऑक्सिजन कमी आहे. हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे त्याच्यामध्ये सेकंड इयरमध्ये. तर आता इथं DNA रिप्लिकेशन बघायचं आहे. DNA रिप्लिकेशन म्हणजे काय? रिप्लिका मीन्स टू फॉर्म द कॉपी. ओके, एखादा जर कुठलाही ऑर्गॅनिझम असेल किंवा त्याची एक्झॅक्टली कॉपी तयार केली जाते. ओके, त्याला रिप्लिका म्हटलं जातं, जी कॉपी असणार आहे त्याला. तसंच DNAमध्ये सुद्धा काय केलं जातं, तर इट इज द प्रोसेस इन व्हिच DNA डुप्लिकेट इटसेल्फ और इट इज मेक कॉपी इटसेल्फ. तर DNA काय करतो, स्वतःची कॉपी तयार करतो ना. इट इज नोन ॲज द DNA रिप्लिकेशन. ओके, त्याला DNA रिप्लिकेशन म्हटलं जातं. आता DNA रिप्लिकेशन झाल्यानंतर एक जी स्टँड असणार आहे DNAची, त्या एका स्टँडपासून त्याच्यामध्ये दोन कॉपी तयार होतात, म्हणजे दोन स्टँड्स तयार होणार आहेत. नाव दॅट टू DNA तयार झालेले जे दोन DNA आहेत दे आर आयडेंटिकल टू इच अदर, म्हणजे ते दोन्ही एकसारखेच असणार आहेत. ओके, आता तुम्ही जर सेल सायकल बघितली, सेल सायकल माहिती आहे, तर त्या सेल सायकलमध्ये G1 फेज, S फेज, G2 फेज आणि M फेज अशा 4 फेजेस त्याच्यामध्ये आहेत. ओके, आता ह्या सेल सायकलमध्ये जर बघितलं, जी काही S फेज आहे, ओके, S फेज दॅट मीन्स द सिंथेसिस फेज, आणि त्या सिंथेसिस फेजमध्ये DNAचं काय होतं, रिप्लिकेशन होतं, म्हणजे एका DNA पासून तिथं दोन DNA तयार होतात. ओके, आता DNA जे आहे ते DNA रिप्लिकेशन जे आहे हे कुठल्या टाईपनी होतं, तर त्याचे वेगवेगळे टाईप्स आहेत. तर त्यामधला जो सेमी कन्झर्वेटिव्ह मोड आहे किंवा सेमी कन्झर्वेटिव्ह टाईप आहे, त्या सेमी कन्झर्वेटिव्ह टाईपनी DNAचं रिप्लिकेशन होतं. आता हे DNA रिप्लिकेशन जे आहे इट इज फर्स्टली प्रपोज बाय वॅटसन अँड क्रिक. वॅटसन आणि क्रिक माहिती आहेत तुम्हाला, की ज्यांनी DNAचं मॉडेल डिस्क्राईब केलेलं आहे. त्यांनी काय केलेलं आहे, तर हे DNA रिप्लिकेशन जे आहे ते DNA रिप्लिकेशन कसं होतं प्रोकॅरियोटिक्समध्ये आणि युकॅरियोटिक्समध्ये ते त्यांनी प्रपोज केलेलं आहे. ओके, तर जे DNA रिप्लिकेशन आहे ते DNA रिप्लिकेशन हे 3 टाईपनी होतं. त्याच्यामध्ये कन्झर्वेटिव्ह, सेमी कन्झर्वेटिव्ह आणि डिस्पर्टिव्ह अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये 3 टाईपचे DNA रिप्लिकेशन आहे.
ओके. आता व्हॉट इज मीन्स बाय कन्झर्वेटिव्ह. आता कन्झर्वेटिव्ह म्हणजे काय? इफ द वन DNA स्टँड, एक DNA स्टँड आहे, देर इज फॉर्म द इन DNA रेप्लिकेशन. DNA रेप्लिकेशनमध्ये त्याच्यापासून 2 स्टँड्स तयार होतात आणि 2 स्टँड्स तयार होत असताना द वन पॅरेंटल स्टँड म्हणजे जी ओरिजिनल स्टँड आहे ती आहे अशी राहते आणि नवीन एक स्टँड्स तयार होते, तर त्याला काय म्हटलं जातं? कन्झर्वेटिव्ह. कन्झर्वेशन म्हणजे काय? साठवून ठेवणे, बरोबर, म्हणजे प्रिझर्व करणे, संवर्धन करणे. ओके. जी पॅरेंटल स्टँड आहे म्हणजे जी ओरिजिनल स्टँड आहे ती काय केली जाते? आहे अशी प्रिझर्व केली जाते, त्याच्यामध्ये कुठेही चेंज होत नाही आणि नवीन स्टँड त्याच्यामध्ये तयार केली जाते. त्याला म्हटलं जातं कन्झर्वेटिव्ह. मीन्स 2 डॉटर DNA मध्ये ह्या 2 डॉटर DNA तयार झाल्या, बरोबर. त्यामधली द वन इज कम्प्लिटली न्यू. एक असणार आहे ती कम्प्लिटली न्यू असणार आहे, नवीन असणार आहे, आणि अदर इज कम्प्लिटली ओल्ड, आणि जी दुसरी असणार आहे ती ओरिजिनल आहे असे, जसे पॅरेंटची होती त्या पॅरेंटसारखीच आहे असे असणार आहे. तर सेमी कन्झर्वेटिव्हमध्ये द फ्रॉम 2 डॉटर DNA तयार झालेल्या ज्या 2 डॉटर DNA आहेत त्यामधले इच DNA, प्रत्येक जर DNA बघितला, इट इज मेड अप बाय 2 स्टँड्स. हे आपण ऑलरेडी बघितलेले आहेत. त्याच्यामध्ये 2 स्टँड्स असतात, बरोबर. वन इज द 5' टू 3' आणि 3' टू 5' अशा त्याच्यामध्ये 2 स्टँड्स असतात. आता त्याच्यामधले वन स्टँड, एक स्टँड जी आहे इट इज द न्यू, एक नवीन स्टँड असेल. फॉर एक्झाम्पल आता ह्याच्यामध्ये पहा, एक स्टँड आहे ती नवीन आहे आणि वन स्टँड इज ओल्ड, म्हणजे पॅरेंटल स्टँड जर असेल तर त्याला काय म्हटलं जातं? सेमी कन्झर्वेटिव्ह. सेमी मीन्स हाफ आणि कन्झर्व म्हणजे प्रिझर्व करणे. तर ह्याच्यामध्ये जो पॅरेंटल DNA आहे त्या पॅरेंटल DNAचा हाफ पार्ट म्हणजे अर्धा पार्ट जो आहे तो प्रिझर्व केला जातो आणि हा पार्ट जो आहे तो काय केला जातो? नवीन तयार केला जातो. म्हणून त्याला काय म्हटलं जातं? सेमी कन्झर्वेटिव्ह. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे डिस्पर्टिव्ह. डिस्पर्टिव्ह मीन्स इफ द DNA इट इज ब्रेकडाऊन, DNA ब्रेकडाऊन झाला म्हणजे DNA ब्रेकडाऊन झाल्यानंतर त्याच्यामध्ये तयार झालेले जे पॅचेस आहेत किंवा जे फ्रॅगमेंट्स आहेत ते फ्रॅगमेंट्सपासून जर नवीन DNA तयार होत असेल आणि द न्यू फॉर्म्ड DNA, नवीन फॉर्म झालेले जे डॉटर DNA आहेत त्या डॉटर DNA मध्ये देर इज द पॅचेस ऑफ DNA, म्हणजे पॅचेस कोणाचे? ओल्ड स्टँडचे आणि न्यू स्टँडचे. इथे पहा, इथं आता दोन्ही डॉटर DNA मध्ये बघितलं तर त्याच्यामध्ये काय आहे? ओल्ड स्टँडचे पण पॅचेस आहेत, न्यू स्टँडचे पण पॅचेस आहेत. ओके. फ्रॅगमेंट्स त्याच्यामध्ये आहेत. तर अशा टाईपनी जर DNA तयार होत असेल तर त्याला डिस्पर्टिव्ह म्हटलं जातं. तर इथं लक्षात ठेवा की जे DNA रिप्लिकेशन होतं हे 3 टाईपनी होतं. एक म्हणजे वन इज द कन्झर्वेटिव्ह, नेक्स्ट आहे ते म्हणजे सेमी कन्झर्वेटिव्ह आणि त्यानंतर थर्ड आहे ते म्हणजे डिस्पर्टिव्ह. ओके. तर मोस्टली जे काही प्रोकॅरियोटिक सेल आहेत आणि युकॅरियोटिक सेल आहेत ह्या दोन्ही सेलमध्ये जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये जे DNA रिप्लिकेशन आहे हे DNA रिप्लिकेशन हे सेमी कन्झर्वेटिव्ह मेथडनी होतं. तर सेमी कन्झर्वेटिव्ह मेथडनी म्हणजे कसे? जे तयार होणारे जे 2 DNA स्टँड्स असणार आहेत त्याच्यामधली एक DNA असणार आहे 2, त्याच्यामधली एक स्टँड असणार आहे ती ओरिजिनल स्टँड असणार आहे आणि एक स्टँड असणार आहे ती नवीन असणार आहे. त्यामुळं काय होतं? द हा 50% पोर्शन जो आहे तो 50% पोर्शन हा पॅरेंट्सचा येतो आणि 50% पोर्शन आहे तो नवीन तयार होतो. ओके. ना त्याच्यामध्ये देर आर द व्हेरियस स्टेप्स इन DNA रिप्लिकेशन. DNA रिप्लिकेशनमध्ये भरपूर स्टेप्स आहेत. त्याच्यामधली पहिली स्टेप आहे ते म्हणजे ॲक्टिवेशन ऑफ DNA न्यूक्लिओटाइड्स. ओके. आता जे DNA न्यूक्लिओटाइड्स आहेत, DNA जर बघितला इट इज मेड अप बाय द न्यूक्लिओटाइड्स आणि एक न्यूक्लिओटाइड जो आहे तो कशापासून बनलेला आहे? वन शुगर असते ती डिऑक्सी रायबोज शुगर. ओके. ते आपण ऑलरेडी बघितलेलं आहे, डिऑक्सी रायबोज शुगर आहे. ओके. त्यानंतर नायट्रोजन बेसेस त्याच्यामध्ये असतात आणि त्याचबरोबर फॉस्फेट ग्रुप त्याच्यामध्ये अटॅच असतो.
ह्या तिन्हींचा मिळून एक न्यूक्लिओटाइड बनतो. आणि DNA मध्ये बघितलं त्याच्यामध्ये 4 न्यूक्लिओटाइड प्रेझेंट आहेत. एक आहे ते म्हणजे ॲडेनिन न्यूक्लिओटाइड, त्यानंतर दुसरा आहे तो म्हणजे ग्वानिन न्यूक्लिओटाइड, सायटोसिन न्यूक्लिओटाइड आणि थायमिन न्यूक्लिओटाइड, असे त्याच्यामध्ये 4 न्यूक्लिओटाइड प्रेझेंट आहेत. बरोबर. आता हे चारही न्यूक्लिओटाइडपासून DNA तयार झालेला आहे. आता हे जे न्यूक्लिओटाइड्स आहेत ते न्यूक्लिओटाइड्स हे DNA सिंथेसिससाठी वापरले जातात इन अ न्यूक्लियसमध्ये, कारण DNA रिप्लिकेशन जे होणार आहे ते DNA रिप्लिकेशन हे न्यूक्लियसमध्ये होतं. पण न्यूक्लियसमध्ये जे फ्लुइड आहे त्या फ्लुइडमध्ये म्हणजे न्यूक्लिओप्लाझममध्ये हे चारही न्यूक्लिओटाइड्स प्रेझेंट असतात. पण ते न्यूक्लिओटाइड जे आहेत इट इज इन देअर मोनोफॉस्फेट, म्हणजे त्याच्यामध्ये काय असतो, एकच फॉस्फेट अटॅच असतो. डीऑक्सी रायबो न्यूक्लिओटाइड मोनोफॉस्फेट त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. ओके, कुठले कुठले? डीऑक्सी ॲडेनिन मोनोफॉस्फेट, डीऑक्सी ग्वानिन मोनोफॉस्फेट, डीऑक्सी सायटोसिन मोनोफॉस्फेट आणि डीऑक्सी थायमिन मोनोफॉस्फेट इट इज प्रेझेंट त्याच्यामध्ये असतात. आता त्यांना काय करावं लागतं, पहिल्यांदा ॲक्टिवेट करावं लागतं. आणि ते ॲक्टिवेट करण्याचं काम इट इज बाय द एन्झाईम फॉस्फोरायलेज. फॉस्फोरायलेज एन्झाईम करतं. आता हे फॉस्फोरायलेज एन्झाईम काय करतं, द 2 फॉस्फेट फ्रॉम द ATP. आता ATP मॉलिक्यूल जो आहे त्या ATP मॉलिक्यूलमधले 2 फॉस्फेट घेतो आणि इट इज ट्रान्सफर टू द मोनोफॉस्फेट्स. ओके, ते मोनोफॉस्फेटना देतं. ऑलरेडी मोनोफॉस्फेटमध्ये म्हणजे हे न्यूक्लिओटाइडला देतं, म्हणजे जे न्यूक्लिओटाइड मोनोफॉस्फेट फॉर्ममध्ये आहेत. त्यामुळं त्यांच्यामध्ये ऑलरेडी 1 फॉस्फेट आहे आणि 2 फॉस्फेट ते कोणाकडून घेतात, ATP कडून घेतात. त्यामुळे तिथं टोटल किती फॉस्फेट तयार होतात पहा, 3 फॉस्फेट तयार होतात. ओके, ना दॅट इज फ्रॉम द डीऑक्सी रायबो न्यूक्लिओटाइड ट्रायफॉस्फेट. ओके, हे ट्रायफॉस्फेट तिथं तयार होतात. 3 टाईपचे ट्रायफॉस्फेट त्याच्यामध्ये तयार होतात. तर पहा ना, त्याच्यामध्ये 3 ट्रायफॉस्फेट्स तयार होतात. त्यामुळं जे 4 मोनोफॉस्फेट होते त्या 4 मोनोफॉस्फेटचं कन्व्हर्जन 4 ट्रायफॉस्फेटमध्ये होतं. ओके, तर हे ट्रायफॉस्फेटमध्ये कन्व्हर्जन करण्याचं काम कोण करतं, तर एन्झाईम फॉस्फोरायलेज. ओके, लक्षात ठेवा. आणि दिस फॉस्फोरायलेज यूज द ATP मॉलिक्यूल. तर तो जो काय यूज करतो, ATP मॉलिक्यूल यूज करतो. ओके, दॅट इज फर्स्ट स्टेप, ॲक्टिवेशन ऑफ DNA मॉलिक्युल्स. ॲक्टिवेशन ऑफ DNA मॉलिक्युल्स होत असताना जे मोनोफॉस्फेट्स आहेत, कुठले, डीऑक्सी रायबोन्यूक्लियोटाइड मोनोफॉस्फेट, याचं कन्व्हर्जन डीऑक्सी रायबोन्यूक्लियोटाइड ट्रायफॉस्फेटमध्ये केलं जातं. त्यानंतर नेक्स्ट आहे ओरिजिन पॉईंट और पॉईंट ऑफ ओरिजिन किंवा इनिशिएशन पॉईंट किंवा ORI पॉईंट म्हटलं जातं. आता DNA जर बघितला, जो DNA आहे त्या हा DNA काय केला जातो, त्याचं रेप्लिकेशन होतं. जे मोस्टली युकॅरियोटिक सेल जर बघितली, जो DNA आहे इट इज द लिनियर. हा लिनियर DNA आहे, असा लॉंग DNA त्याच्यामध्ये असतो. आता तो जो लॉंग DNA आहे, देर इज वन पॉईंट, एक पॉईंट असतो की ज्या पॉईंटपासून काय होतं, DNA रेप्लिकेशन स्टार्ट होतं. दॅट पॉईंट इज कॉल्ड ॲज द इनिशिएशन पॉईंट किंवा ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन किंवा ORI साईट किंवा O पॉईंट म्हटलं जातं. ओरिजिन ऑफ द पॉईंट किंवा ORI साईट म्हणजे काय, द पॉईंट इन व्हिच देर इज द स्टार्ट DNA रेप्लिकेशन. DNAमध्ये ज्या पॉईंटपासून DNA रेप्लिकेशन स्टार्ट होतं त्याला ओरिजिन पॉईंट किंवा ORI साईट म्हटलं जातं. ना इन धिस पॉईंट, ह्या पॉईंटला देर इज अटॅच द एंडोन्यूक्लियस एन्झाईम. त्या पॉईंटला काय होतं, एंडोन्यूक्लियस एन्झाईम अटॅच होतं. अटॅच झाल्यानंतर इट ब्रेक द फॉस्फोडायस्टर बॉन्ड. त्याच्यामध्ये असणारे जे फॉस्फोडायस्टर बॉन्ड आहेत ते ब्रेक करतं. आता प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेलमध्ये जर बघितले, प्रोकॅरियोटिक सेलमध्ये एकच ओरिजिन ऑफ पॉईंट असतो. ओके, पण युकॅरियोटिक सेलचा जो DNA आहे त्या DNAमध्ये जर बघितलं तर त्याच्यामध्ये मेनी ORI साईट आहे. म्हणजे
DNA रेप्लिकेशन जे आहे, DNA रेप्लिकेशन हे युकॅरियोटिक सेलमध्ये भरपूर पॉईंटपासून स्टार्ट होऊ शकतं, पण प्रोकॅरियोटिक सेलमध्ये बघितलं तर इट इज स्टार्ट ॲट ओनली 1 पॉईंट, एका सिंगल पॉईंटपासून स्टार्ट होतं. ओके, तर इथे आपण थांबूया. राहिलेला जो पार्ट आहे म्हणजे नेक्स्ट जे आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. ओके, इथेपर्यंत लक्षात ठेवा. दॅट इज द वन, ॲक्टिवेशन ऑफ DNA मॉलिक्यूल कसं केलं जातं, आणि दुसरा आहे पॉईंट ऑफ ओरिजिन ऑर दी इनिशिएशन पॉईंट. हे दोन स्टेप्स लक्षात ठेवा. पुढच्या स्टेप आपण नेक्स्ट